रामकृष्ण हरी. आज नागपंचमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज शेतकऱ्याचा मित्र नागराज यांची पूजा केली जाते. तर नागामध्ये श्री दत्तात्रय यांनी नागांना सुद्धा गुरु केलं. ह्याच्या पाठीमागचा इतिहास काय असू शकतो? नाग हा असणारा एकांत ठिकाणी राहणारा प्राणी आहे. ठराविक काळानंतर तो बाहेर येतो आणि परत आपण एकांत ठिकाणी राहतो. तर जीवन जगत असताना एकांत ठिकाणी वास महत्त्वाचा आहे. भगवंताचं कार्य करत असताना एकांत ठिकाण, नामचिंतन आणि सत्कर्म सत्कार्य हे ज्यावेळेस एका ठिकाणी येतात त्यावेळेस काही गोष्टीची जी काही जीवनामध्ये कमतरता आहे ते कमतरता दूर होते आणि जे काही समाधान आहे, समाधानाची वस्तू आहे, ते समाधान प्राप्त व्हायला चालू होतं. महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. किती पैसा आला तरी समाधान राहू शकत नाही असं म्हणण्यापेक्षा पूर्ण विश्वाची संपत्ती जरी नावावर असली त्यानं समाधान राहू शकत नाही. सांगायचं तात्पर्य समाधान ही मिळवावं लागतं आणि त्यानुसार प्राप्त होणारं साधन म्हणजे नामचिंतनाने प्रथमतः जीवनामध्ये सुख शांती हे आल्यानंतर समाधान प्राप्त होतं. समाधान आल्यानंतर माणूस असणार त्याची अवस्था अशी होती, स्थिर राहतो आणि स्थिर राहिल्यानंतर आहेच्या ठिकाणीच माणूस समाधानी राहतो. समाधानी असल्यानंतर तिथंच भगवंताचं वास्तव्य आहे. त्यासाठी योग आल्यानंतर, प्रारब्धात आल्यानंतर प्रत्येकाच्या प्रारब्धामध्ये आहे हे सांगता येत नाही. मिळतं पण त्याला त्या वेळेची वाट पाहावं लागेल. भगवान परमात्मा देतो पण वेळ काळ येऊन द्यावं लागते, त्यावेळेस ते सर्वांना प्राप्त होतं. त्यासाठी भक्ती करणं महत्त्वाचे आहे. श्रद्धा ठेवणं भगवंतावर, देणारा हा भगवंत आहे हा मनोबल वाढलं पाहिजे आणि मनोबल वाढल्यानंतर समाधान साध्य होतं. असं कितीही प्रयत्न करा, तात्कालीन मिळेल पण ते मिळलेली वस्तू टिकेल असं सांगता येत नाही. पैसा हा भरपूर आहे, त्याला तस्कर लागतात. संपत्ती आहे, कुणीतरी हिसकावून घेईल, त्यासाठी ते टिकून ठेवण्यासाठी माणूस काळजी करतो. आणि भगवंतानं दिलं ते वैश्विक धन आहे, त्याला किती दुसऱ्याने हिसकून घेण्याचा प्रयत्न केला तर ते दुसऱ्याला मिळणं न शकता स्वतःचं जण स्वतःला राहू शकतं, एवढं फरक आहे. त्यासाठी भगवंतानं दिलेलं धन आहे, भगवंतानं दिलेल्या धनाची सामग्री आहे, ते टिकण्याची पात्रता आपल्या जवळ असते, म्हणून ते टिकून राहत असते. किती लोकांनी हिसकून न्यायचा प्रयत्न केला तरी ते हिसकून जाऊ शकत नाही. आपल्याला धन राहतं. त्यासाठी
आज नागपंचमीच्या निमित्तानं एकच सांगू शकतो, आपल्या पाठीमागं वसवस लागलेली आहे. ती वसवस हा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. प्रयत्नाशिवाय दुसरं काही साध्य होत नाही. कर्म तर करणं महत्त्वाचं आहे, पण यश मिळेल ह्या हेतून कधीही प्रयत्न न करता करीत राहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी शांत विचार महत्त्वाचा आहे. नागपंचमी निमित्तानं नागाकडून आपल्याला विचार घेण्यासारखे आहेत. तो नाग असणारा आपण जर समजा स्पर्श जर केला तो दंश करू शकतो. असं कितीतरी नाग पाहिले, परंतु ते आपल्याला चावू शकत नाहीत. त्यांच्याकडे संयम आहे. त्यांनी एकदा संयम ओलांडला मग ते दंश करू शकतात, धावू शकतात. नाहीतर सरासरी असे धावू शकत नाहीत. ते स्वतःचं रक्षण करण्यासाठी ते सायरावारा पळत असतात. हा नाग असणारा प्राणी असा आहे, भेकड आहे. काही वेळेस संयम पाळायला पाहिजे, हे नागाकडून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळेस नाग असणारा चावण्यासाठी धावू शकत नाही, संयम पाळतो. आणि संयम पाळल्यानंतर आणि ज्यावेळेस त्याला लपण्याची जागा दिसत नाही त्यावेळेस मात्र तो पिसळतो. कारण तो त्याचा गुणधर्म असा आहे, शांत राहण्यासाठी सदैव जागा शोधत असतो. आणि ज्यावेळेस शांत होण्यासाठी जागा मिळत नाही त्यावेळेस तो पिसाळतो, चावण्यासाठी प्रयत्न करतो, तो सायरावेरा धावतो. तसं आपलं कर्तव्य कर्म भगवंताच्या चरणावर समर्पित करावं आणि तो समर्पित करण्यासाठी, तो विचार मिळण्यासाठी सदैव आपण सायरावेरा झालं पाहिजे. की माझ्या जीवनामध्ये शांत मिळण्याचा विचार कोण देणार आहे, त्यासाठी आपलं अंतःकरण हळहळ झालं पाहिजे. विचार मिळाल्यानंतर माणूस शांत होतो, आपलं कर्तव्य कर्म भगवंताच्या चरणावर समर्पित होतं आणि जे इच्छा आहे तो इच्छा ऑटोमॅटिक मिळतं. इच्छा प्राप्त झाल्यानंतर जे मनाचं समाधान होतं, भगवंत समाधान करतात. त्यासाठी आज महत्त्वाचा दिवस ठरला जातो रामकृष्ण आहे. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं.